नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बार्शी तालुक्यातील साकत येथे आलेलो आहोत. सोयाबीन प्लॉटवरती विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपण सोयाबीनमध्ये झालेला बदल पाहणार आहोत. तरी लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तरी आपण आता शेतकऱ्याकडूनच आपण पूर्ण अनुभव जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा सर आपलं नाव आणि गाव वगैरे सांगा. माझं नाव योगेश रामचंद्र सपकाळ, गाव साकत, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 88 66 79 95. बरं, मग तुम्ही जे हे निविष्ठा वापरल्या विज्ञान संत अंकुश पाटील सरांच्या, त्याच्यातून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की मी रेग्युलर रासायनिक फवारण्या करत होतो. आमचं माझे मोठे भाऊ अण्णा सपकाळ यांचं आमच्या दोघांचं चांगलं कॉन्टॅक्ट. आम्ही रासायनिक फवारण्या भर होतो आमचा. ती भर कमी करण्यासाठी आमच्या अण्णाने आपल्या कार्यक्रमाला आलतं. तिथे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना ही झालं. त्यांनी मला सांगितलं. आम्ही दोघांनी मिळून औषधं बनवली. औषधं बनवून त्याचा डेमो घ्यायचा होता. तर पाऊस बनवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस लागून राहिला. मग आमच्या बंधुराचं क्षेत्र भरपूर आहे, त्यामुळे त्यांचं सगळं फवारणीकरण यांत्रिकीकरण चाललं नाही. मग मी आपलं चार्जिंगचा पंप घेतला आणि डेमोला म्हणून जवळजवळ 2.5 पंप फवारले आणि अर्धा पंप मी गवताला फवारला होता. तर 2.5 पंप फवारलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा दोघांचा विषय झाला की बाबा तुला काय जाणवलं का त्यात? तर पहिल्या दिवशी मला पानाची चमक जाणवली. 2-3 दिवसानंतर त्याची ग्रोथ जाणवली. ग्रोथ रेग्युलर ह्याला बी बाकी ती फवारून मी बाकीच्या रासायनिक माझं फवारलं होतं काय असेल त्याच्यातून ह्या तापावत इतकी जाणवा लागली. रेग्युलर येणार जाणार शेतकरी सगळे म्हणायला लागले वा एवढंच काकरी कस काय उंच आहे की म्हणजे ग्रोथ वेगळी आहे ह्याची, पानाची लस्टर आणि पान फुल साईज होती याला की त्याचा बरंच आपल्याला हे झालं. म्हणजे आता काय म्हणायचंय, जर समजा आपण पाटील सरांच्या निविष्ठा वापरून एवढं आपले जर ग्रोथ होत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा? मला तर शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की जिथं आपण भरपूर रासायनिक टाकून खर्च करतो त्याऐवजी कमी खर्चात चांगलं उत्पन्न येऊ शकतंय. आपण घेतले स्वतः. आता माझी 1.25 एकर बाग आहे. मी बनवून ठेवलंय अॅमिनो ऍसिड 25 लिटर आणि 52-34 बनवून ठेवलंय. आता बाकीची औषधं बी बनवून मी बागवर पुरेपूर त्याच्यावर 70% अवलंबून राहणार आहे. म्हणजे तुम्हाला आता सोयाबीन वरती एवढा रिझल्ट बघितलाय नंतर तुम्हाला वाटलं की बागला तुम्हाला रिझल्ट आवर्जून मी बघितलेला आहे स्वतः. आणि मीच नाही, माझ्या जवळच्या सगळ्या शेतकऱ्यांना ही सांगत असतो, मित्रांना वगैरे, की बाबा आम्ही त्यानंतर बरेच गट करून फवारणी केली त्या औषधाच्या, रिझल्ट आलाय आम्हाला. त्यामुळे मी पुरेपूर बागाला बी वापरणार आहे.